आता याला टच केलं मी, याला काय म्हणतो आपण, आपलं इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट आहे. कंप्लीट आहे. एक तोडलं मी, इनकम्प्लीट. इलेक्ट्रिक सर्किट इनकम्प्लीट आहे, बरोबर आहे. याला जोडलं, सर्किट. मग समजा आपण डिफरंट सबस्टन्सेस, डिफरंट मटेरियल्स वी आर युजिंग टू चेक द वेदर इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और नॉट. वेगवेगळं मटेरियल चेक करायचं आपल्याला, ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे का नाही. ओके, जर गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी असेल चलो तर इलेक्ट्रिसिटी पास होईल आणि बल्ब लागेल, म्हणजे एलईडी लागेल. नसेल तर एलईडी लागणार नाही. सो पहिल्यांदा आपल्याला काय चेक करायचंय, उडन. हा काय, उड लाकूड आहे. याच्यामधून करंट पास होते का नाही चेक करायचं आपल्याला. बघू तर, मी या टोकला इथं जोडलं, करंट पास होते का. म्हणजे हा स्केल, ही जी वुडन प्लॅंक आहे, वुडन स्केल आहे, ही काय आहे, इन्सुलेटर. इट इज अ बॅड कंडक्टर. झालं एक. दुसरं, आता आपल्याला चेक करायचं आहे, ही तुमची पेन्सिल, याच्यामध्ये कोणतं असतंय, ग्राफाईट. ग्राफाईट गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर ते आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर आहे. मी आता समजा हे वायर जरा जवळ आणले आणि दोन्ही पण टच केलं मी, लाईट पास होते. म्हणजे ग्राफाईट गुड कंडक्टर का बॅड कंडक्टर आहे, ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा सेकंड झाला. ओके, थर्ड, आता आपण स्केलनं चेक करू. म्हणजे ग्लास, स्केलनं, स्केल गुड कंडक्टर का बॅड कंडक्टर आहे. ओके, प्लास्टिक स्केल म्हणजे कशी आहे, प्लास्टिकची. बघा यानं झालं का पास इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हा कसा आहे, इट इज द बॅड कंडक्टर और इन्सुलेटर, राईट. हे झाले स्केलनं. पण आता कोणतं चेक करायचं आपला, स्पूननं. आपला स्पून स्टीलचा असतो ना, म्हणजे आयनचा. याच्यामधून करंट पास होतं का नाही स्पून मधून, चेक करून बघू आपण. हा, स्पून मधून करंट पास होते का बघा. म्हणजे स्पून मधून पण करंट पास, स्पून मधून पण इलेक्ट्रिसिटी पास होते. कारण स्पून हा कशाने बनलेला असतो, स्टील म्हणजे आयननी. इट इज ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, नेक्स्ट वन झाले. आता आपल्याला ग्लास म्हणून बघा, ग्लास आहे ना हा आपला बीकर, जो कशाने बनलेला ग्लासने. याच्यामधून करंट पास होतं का बघा, करंट पास होतं का याच्यामधून, नाही. पण याच्यामध्ये मी काय आणले, वॉटर आणले. जर वॉटर प्युअर वॉटर असेल तर करंट पास होणार नाही. पण हे प्युअर वॉटर नाही, याच्यामध्ये काय ऍडेड आहे, साल्ट. साल्ट ऍडेड असेल तर समजा याच्यामध्ये आपण वायर बुडवले तर करंट पास व्हायला पाहिजे आणि लाईट लागायला पाहिजे. आपण दोन्ही पण बुडवले वॉटर मध्ये, करंट पास होते, बरोबर आहे. सो हा, आता याची लाईट जर डिम असेल, समजा आपण याच्यामध्ये साल्ट टाकला आणखी, तर याची लाईट कमी होणार, आणखी वाढत. मग याच्यामध्ये कोण कोण गुड कंडक्टर, ए रबर इज गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर. रबर हा बॅड कंडक्टर. हा, अल्युमिनियमचं पण चेक करायचं. हा काय, ए अल्युमिनियम फॉईल आहे ही, म्हणजे अल्युमिनियमचा तुकडा आहे हा, थोडक्यात पत्रा, बरोबर आहे. याच्यामधून करंट पास होईल की नाही आपल्याला चेक करायचं परत. ओके, पास होते का करंट याच्यामधून. म्हणजे अल्युमिनियम इज ऑल्सो अल्युमिनियम काय करतो, इलेक्ट्रिसिटी पास करतो. आणि आपण याला टच, वायर टच का करतो, कारण याच्यामध्ये करंट कमी आहे, बॅटरी मधलं करंट आहे. सेल आपण घेतो ना, आता सेल सारखंच आहे पण, त्याच्यामुळे मी याला टच करू शकतोय. पण जास्त करंट, बोर्ड बंद करंट असेल तर टच करू शकतो का त्याला आपण, कारण याची पॉवर कमी असल्यामुळे आपण त्याला टच करू शकतो. आपण सेल वगैरे रिमोट घेतो ना हातात, ते करंट लागत नाही, ते सारखेच आहेत. ही काय इलेक्ट्रिसिटी आहे, कमी करंटची. दॅट्स वाय वी कॅन टच टू द वायर. पण जास्त इलेक्ट्रिसिटी असेल तर आपण टच केल्यानंतर लगेच शॉर्ट सर्किट होऊन जाईल. ओके, बघा, इफ आर पासिंग इलेक्ट्रिक करंट पासेस, रिमुव्हिंग इलेक्ट्रिक करंट स्टॉप्स, बरोबर आहे. ओके, सांगा बरं, हा स्पून गुड कंडक्टर का बॅड कंडक्टर, स्केल, ग्राफाईट आणि